नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 ची किमान पेन्शन 7,500 रुपये अर्थसंकल्पात जाहीर नाही, पेन्शनधारकांचा भाजपवर संताप। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शनधारकांना कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित होती। केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा झालेली नाही। EPS 95 किमान पेन्शनच्या मागणीवर पेन्शनधारक रामकृष्ण पिल्लई म्हणाले, काँग्रेसने चांगल्या हेतूने ही योजना आणली, परंतु त्यांनी वेळोवेळी त्यांच्या वास्तविक कामकाजाचा आढावा घ्यायला हवा होता आणि कामगार वर्गाच्या आकांक्षा लक्षात घेऊन योजनेत बदल करायला हवा होता। भाजपने थोडे काम केले, पुरेसे नाही। जसे त्यांनी 2001 मध्ये निवृत्ती वेतन 5,000 वरून 6,500 रुपये, 2014 मध्ये 6,500 वरून 15,000 रुपये, 15 वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने गणना केलेले लाभ घेतलेल्यांना पूर्ण पेन्शन बहाल केली। त्यांनी मागील सरकारच्या किमान 1,000 रुपये पेन्शनच्या निर्णयाची अंमलबजावणी केली। आता गेल्या 10 वर्षातील महागाई लक्षात घेऊन पेन्शनपात्र वेतन मर्यादा वाढवणे, ROCची 20 वर्षानंतरची वसुली थांबवणे आणि लाभार्थी नॉमिनीला भांडवल परत करणे, कर्मचारी योगदानातील वाढ लक्षात घेऊन मी दुसऱ्या पुनरावलोकनाची अपेक्षा करतो। तर मित्रांनो, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।